मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार? जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मतं? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा. मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते आणि मी मतं मागते. सदानंद सुळेला मतं मागायला फिरवत नाही. गाववाडी वस्तीवर मी फिरते. त्याच्यामुळे राजकारण म्हणजे नुसतं घरं फोडा, इन्कम टॅक्स, ईडी तरी माहिती होती का 5 वर्षापूर्वी तुम्हाला? आज कोणी भारतीय जनता पक्षात गेला की आपण म्हणतो ईडी वाटतं आली त्याच्या घरी. जे जे काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात गेले ते सगळे ईडी वाले होते का नाही? मग त्यांनी भ्रष्टाचार केला का नाही? मग ते आता कुठल्या पक्षात आहेत? मग तुम्हाला भ्रष्ट पक्ष पाहिजे का तुम्हाला स्वच्छ पक्ष पाहिजे? मग जर स्वच्छ पक्ष हवा असेल तर तुम्हाला आज नंतर तुतारीच्या मागेच उभा राहावं लागेल, कारण का ही एक नवीन नांदी आहे. मी 15 वर्ष काम करते या राज्यात, 15 वर्ष खासदार आहे. भारतीय जनता पक्ष पण म्हणतं की सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे. हे माझे विरोधक पण मान्य करतात. माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर, कशाला चालायला पाहिजे? आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय, नवऱ्याचं काय काम इकडे? आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला, खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही. त्याचं काय इकडे तिकडे? कशाला माझ्या नवऱ्यानी? तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यांनी कॅन्टीनमध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही. पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये, बायको आत गेली की कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन. चेष्टा नाही करत, आय एम सिरियस. मी चेष्टा करत नाही आहे. पार्लमेंटमध्ये नोटपॅड लागतो मॅडम, पर्स नाही लागती. मा पर्समध्ये कुठे पैसे देणार आहोत? तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंटमध्ये जाता येतं. आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं, कॅन्टीन में बैठो. मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार? जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मतं? कुणाकडे बघून मतं देणार, मी का सदानंद सुळे? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा. कितीही सदानंद सुळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचं, विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मलाच आहे. तिकडे तुमची ही मागायचे बोलताय ना तुम्ही, महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, 10 विरोधातले, 38 त्यांच्या बाजूचे आहेत. 38 पैकी एकाने तरी 5 वर्ष महागाईचा म तरी काढलाय का? चुपचाप बसतात आणि तिथे फक्त त्यांच्या प्रधानमंत्र्यांचं कौतुक करत बसतात. त्यांचा महागाईशी काही संबंध नाही, बेरोजगारीशी काही संबंध नाही, कोयता गँगशी काही संबंध नाही, वारज्याच्या ट्रॅफिकशी काही संबंध नाही, सिंहगडचं मेट्रोचं काम नाही झालं तरी काही संबंध नाही. ते आपलं जय जयकार करत बसणार तिकडे. आणि ते पण सांगितल्यावर इशाराला टाळी वाजवा की टाळी वाजवा, उभं म्हटला की उभं. बस हम लोग ऐसा नहीं करते. आम्हाला ही लोकशाही आहे, दडपशाही नाही चालणार. लोक भीती दाखवतात, फोन करतात. बस हम डरने वाले नाही आहे. आरेला आम्हाला कारेही म्हणता येतं, पण आम्ही म्हणत नाही आहे, कारण का आम्ही प्रभू श्रीरामाचं नाव नुसतं घेत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊन काम करते. त्याच्यामुळे मला माझी एक महिला म्हणून मर्यादा माहिती आहे. मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. मी रामकृष्ण हरी आणि म्हणून रामाचं नाव माझ्या तोंडात असतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणता ना, मग हरीचं नाव जर मुखात असेल तर चुकीचं बोलालच कसं? बरोबर आहे ना? प्रियांकाने अप्रुव्हल दिलंय मला की माझं भाषण बरोबर चाललं. त्याच्यामुळे ह्या वेळीस मतदान करताना विचार करून मतदान करा. कुणाला तुम्ही मतदान करता? जर तुम्ही ही तुतारी कसली, ती तुतारी एक नांदी आहे. कशाची नांदी आहे? ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी आहे, ही महागाईच्या विरोधातली नांदी आहे, ही बेरोजगारीच्या विरोधात आम्ही लढणार आहे त्याची नांदी आहे. आणि 3 कार्यक्रम घेऊन आम्ही कामाला लागलो. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, शेतकऱ्यांचा आणि
ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. त्याच्यामुळे आपला जे काही भूमिका आज आहे ही महाराष्ट्रासाठी आहे आणि दिल्ली समोर आजपर्यंत महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही. त्याच्यामुळे मी छत्रपतींचं नाव घेऊ शकते. जे आता छोट्या छोट्या कामासाठी दिल्लीला पळतात ना, तुमको छत्रपती का नाम लेने का अधिकार नाही. त्याच्यामुळे ही तुतारी आहे, ही सेवा, सन्मान आणि स्वाभिमानाची आहे आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. तुमच्या आशीर्वादामुळे दिल्लीत माझा नंबर पार्लमेंटमध्ये पहिला येतो आणि ते मार्क माझे वडील देत नाहीत मला. मी पार्लमेंटमध्ये जेव्हा उभी राहते तिथे मार्क देणारे भारतीय जनता पक्षाचे असतात. कॉपी करके फर्स्ट नहीं आती, मैं खुद के जिम्मे पे आती. आणि मी का लढते, कारण का माझा प्रयत्न आहे की जर एक सुप्रिया पवारांच्या सुळेंच्या घरातली या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढली तर प्रत्येक घरामध्ये एक सुप्रिया असेल जी सगळ्या या चुकीच्या गोष्टींना नाही म्हणेल. आपण एकीमेकीला साथ देऊया. आणि तुम्हाला भ्रष्टाचार चालतो का? मला नाही चालत. कशासाठी? कुणाचे पैसे आहेत? आणि म्हणतात ना विकास केला, काय स्वतःच्या खिशातून पैसे दिले? आम्ही टॅक्स भरतो, त्या पैशातून विकास होतो. कोणी स्वतःच्या खिशातून मी हे केलं, मी ते केलं, ओ वा वा वा. तुमच्या घरातलं सांगा, इथलं सांगू नका. तुम्ही इथले सेवक आहात, आमच्या डोक्यावर नाही बसायचं. तुम्ही जे काम करताय, मी तुमची लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही म्हणाल ते मी करायचंय. तुम्हाला महागाई वाटते, मी बोललं पाहिजे. तुम्हाला बेरोजगारी वाटते, मी बोललं पाहिजे, सत्तेत असू दे किंवा विरोधात. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने तुम्ही विचार करा. लोक येतील, जातील, जाहिराती येतील, पण शेवटी आपल्या सुखदुःखात कोण असतं, कोण आपला लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला बसेल, अशाच व्यक्तीला मतदान करा आणि मेरिटवर करा. मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते आणि मी मतं मागते. सदानंद सोळेला मतं मागायला फिरवत नाही. गाववाडी वस्तीवर मी फिरते आणि असंच असलं पाहिजे. तुम्ही कोण नोकरीवर जाता का? इथे कोणी तुम्ही कुठलं काम करता? घरकाम करता. जाईल का नवरा तिकडे घरकाम करायला? तो वेगळं काम करतो ना, तो लुडबुडतो का तुमच्या कामात? तुम्ही त्याच्या कामात नाही आणि त्याच्यात. तसंच असलं पाहिजे. माझी पण खासदारकी माझी आहे, माझ्या नवऱ्याची काय लुडबुड करायची गरज नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही जेव्हा चपात्या लाटता, सगळ्यांकडे जाता, तेव्हा नवरा येतो का लुडबुड करायला? तुम्ही त्याच्या लुडबुड करायला जाता का? हां, त्याच्यामध्ये सदानंद सुळे तुमचं आमच्यासारखं ते माझं सदानंद आतिक्या खंडाला, त्यांनी मुंबईतलं करायचं आणि मी इथलं बघायचं. खरंच आहे. कारण का अशाच व्यक्तीला मतदान करा जो स्वतः पार्लमेंटमध्ये उभा राहील आणि तुम्हाला न्याय देईल. आणि माझा तुम्हाला ट्रॅक रेकॉर्ड माहिती. आणखीन एक सांगते, मग लोक म्हणतील परिवारवाद. माझा परिवारवाद नव्हता. मी जेव्हा लोकसभा मी 2009 मध्ये पहिली लढले. काका चव्हाणांना विचारा, 2 वर्ष आधी मी दौरे करत होते की नाही? 2 वर्ष मी मतदारसंघ पिंजून ह्यांच्या सगळ्या, मला कुठे माहिती होतं डायरी काय आणि सिंहगड काय. सिंहगडावर पिकनिकला जात होतो, कोण ओळखत होतं कोणाला तिकडे? डोंजे कुठे कुणाला माहिती होतं? कुठल्या तरी लग्नाला गेले एवढंच माहिती होतं. मी इलेक्शन लढायच्या आधी 2 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातलं गाव वाडी वस्ती फिरले होते ह्यांच्या सगळ्यांच्या मदतीने. कारण अहो लोकप्रतिनिधी आहे मी. कॉपी करून पास नाही होणार. नवऱ्यानी पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं? अरे सुप्रिया सुले खुद करूंगी और खुद पास होगी, खुद के मान्यते. त्याच्यामुळे आज सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. लोक येतील, ऐकायचं, जनाचं करायचं. त्याच्यामुळे तुम्ही स्वाभिमानी मुली आहात, महिला आहात. मुली म्हटल्यावर सगळ्यांनाच आवडतं. मी जरा महिला म्हटल्यावर काही चेहरे पडले, पण हरकत नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टीचा सगळ्याची माहिती घ्या. आणि 3 वेळा मला मोठ्या संख्येने आपण मतदान करून संधी दिली, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि पुन्हा एप्रिलमध्ये तुतारीच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा आवाज म्हणून दिल्लीला जायची मला संधी